नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, सेवेत असलेल्या शिक्षकांचीच पुन्हा मुलाखतीसाठी निवड। पवित्र पोर्टल शिक्षक भरती, अनेक जागा राहणार रिक्त। पवित्र पोर्टल सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सेवेत असलेल्या शिक्षकांचीच शिफारस केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। कट ऑफ खाली न येता गुणवत्ता यादीवरच राहिल्याने अनेक नव उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त उमेदवारांना उच्च वर्गासाठीही अर्ज करण्याची मुभा आहे। या सुविधेचा काही सध्याचे शिक्षक गैरवापर करत आहेत। नोकरीचा त्याग न करता ते वरच्या पदासाठी अर्ज करीत आहेत। अशाने मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिल्यास जागा रिक्त राहण्याचा धोका आहे। 600हून अधिक जागा रिक्त। दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेत सुमारे 600हून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत। 25 जून रोजी मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये 8,556 रिक्त पदांपैकी 8,264 पदांसाठी 12,966 उमेदवारांची त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार जास्तीत जास्त 10 प्राधान्यावर 71,802 शिफारशी करण्यात आल्या आहेत। परंतु निवड झालेले बहुतांश उमेदवार हे आधीपासूनच सेवेत असल्याने प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे अनेक पदे पुन्हा रिक्त राहण्याची शक्यता आहे। 177 जागा रद्द। पवित्र पोर्टलवरील अधिसूचनेनुसार 81 व्यवस्थापनातील 177 जागा रद्द करण्यात आल्या आहेत। या जागांसाठी आता ना मुलाखत होणार ना अध्यापन न कौशल्य मूल्यांकन। पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या कार्यरत शिक्षकांचीच शिफारस केली जात असल्याने गुणवत्ता यादी खाली येत नाही। त्यामुळे अनेक उमेदवारांची संधी हिरावली जात आहे। नियुक्त शिक्षकांनी पुढील प्रक्रियेतून वगळले गेले पाहिजे, अन्यथा भरती प्रक्रिया अयशस्वी ठरेल, असे शशिकांत चव्हाण उमेदवार यांचं मत आहे। तर हे होते पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।